रोज तोच ताण भाजीचा, तर आज झटपट झणझणीत असा सोयाबीन मिक्स मसाले भात मी करणार आहे. आणि त्याच्यासाठी मी गॅसवर कुकर ठेवला, कुकरात तेल घातलं आणि जिरे मोहरी कढीपत्त्याची फोडणी घातलेली आहे. त्याच्यात आता खडा मसाला घालणार आहे. 1 लवंग, 1 काळी मिरी आणि थोडा दालचिनीचा तुकडा आणि तेजपान. रोजचाच ताण आहे भाजीचा, काय बनवायचं. मग घरच्या घरी मुलांना विचारलं की तुम्ही खाणार का? मुलं हो बोलले, तर मी बनवायला घेतला आणि लवकर होणारा पदार्थ आहे. आता त्याच्यात कांदा घालणार आहे. मी कांदा लांबच चिरून घेतलेला आहे आणि त्याला काळी काळी बुरशी लागलेली असते, म्हणून मी धुवूनच टाकते कांदे. कांदा चांगला परतून घेणार आहे. काही वेळेस कामानिमित्त गॅप राहतो, ब्लॉग व्हिडिओ वगैरे काही येऊ शकत नाही, तर जसा वेळ भेटला तसा मी व्हिडिओ अपलोड करते. आता त्याच्यात लसूण अद्रकची पेस्ट घातली. चांगलं परतून घेतलं. त्याच्यात आता 1 हिरवी मिरची घातली. हिरवे वाटाणे असतात तोपर्यंतच आम्ही खातो, नंतर असे बाजारात मिळतात ते वाटाणे आम्ही खात नाही, कारण घरात कोणालाच आवडत नाही. जरा हिरवी मिरची घातल्यानंतर परतून घेतल्यानंतर लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि धने पावडर टाकून चांगलं मिक्स केलं. रोज रोज खायचं काय, बनवायचं काय. आता एक टोमॅटो कापून त्याच्यात टाकला आणि सोयाबीन भिजत घातलेले होते, ते 2-3 पाण्याने चांगले धुवून घेतले आणि पाणी निथळून घेतलेलं त्यांचं, ते परतून घेतले छान. आणि आता धुवून ठेवला होता तो तांदूळ घातला. एका बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलेलंच आहे. तांदळाला लागेल एवढं पाणी मी त्याच्यात घालणार आहे. आणि आता तांदूळ टाकल्यानंतर कोथिंबीर घातली आणि चांगलं परतून घेणार आहे. गरम पाणी टाकलं आणि त्याच्यात आता मीठ आणि कसुरी मेथी घालणार आहे. मीठ घातलं आणि आता कसुरी मेथी घातली. मिक्स करून कुकरचं झाकण लावून चला उघडून पाहूया आपण आपला मसाले भात सोयाबीन मिक्स. आणि मी रेशनचेच तांदूळ घेतलेले होते, मी काही चांगला तांदूळ वापरलेला नव्हता, मुलांना आधीच विचारून घेतलेलं होतं. सणसणीत झालेला एक आणि सुगंध पण येतोय. आता या जेवायला मसाले भात, सोयाबीन मिक्स मसाले भात, उडदाचा पापड, ठेचा आणि लोणचं.